मग काय आज 27 ऑक्टोबर. चिन्मय भक्ती काय कार्यक्रम काय आहे आज? म्हणजे बाहेर जेवायला जायचं आहे का घरीच आहे? पार्टी वगैरे सगळ्या लोकांना वगैरे बोलवणार आहेस का काय? कसं काय प्लॅन आहे? प्रथमतः हा 50वा वाढदिवस आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणतो आपण त्याला. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुवर्णमयी खूप खूप शुभेच्छा. कसा 50 वर्षाचा काळ गेला लक्षातच आलं नाही. तू लहान होतास ना, तेव्हा अगदी छोटा असताना माझ्या आईवडिलांकडे होतास. तुला लहानपणापासून दोन्हीकडच्या आजी आजोबांचं प्रेम मिळालं. चारुमावशी येऊन घेऊन जायची तुला. 4 महिन्याचा होतास तू. तो काळ गेल्यानंतर ते संध्याकाळी रात्री आम्ही येऊन तुला घरी आणायचो. इकडे नन्न आजोबा, त्यांचं खूप प्रेम तुला लाभलं. त्यांचे संस्कार हे संस्मरणीयच आहेत. त्यातच आजोबांच्या बहिणी बनूताई होती आपल्याकडे, जमखंडी आजी, अक्का मावशी, येणारे जाणारे पण खूप होते. माई आजी, शिरीष काका किती म्हणून नावं घ्यायची. आपलं घर लहान होतं, पण मनं मोठी होती सगळ्यांची आणि तू सगळ्यांचा लाडका होतास. शाळेमध्ये असताना सुद्धा वक्तृत्व, अभ्यास, चित्रकला, गायन, पोहण्यामध्ये तर एक वेगळ्याच प्रकारची तुला कला अवगत होती. नैपुण्य होतं. सगळ्या शिक्षकांचा तू खूप लाडका होतास. या सगळ्या घरामध्ये तुला जे संस्कार मिळाले ना, ते दोन्ही आजोबांचे आजींचे मिळाले. तुला त्यांचा सहवास तर लाभलाच, पण अरे तू कॉलेजमध्ये असताना आजोबांची तू खूप सेवा केली होतीस. बनूताईला सुद्धा तू खूपच सेवा केलीस तिची. आणि ईश्वरीला तर तू इतकं सांभाळलं आहेस. ईश्वरीचा अभ्यास, गायन, चित्रकला, पोहणं स्विमिंगमध्ये आणि तिच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा सगळ्यांमध्ये तिच्या यशामध्ये तुझं योगदान खूपच मोठं आहे. तू तिला प्रत्येक वेळेला मदत केली आहेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही शिक्षकांनी कधीही तुझ्याबद्दल मला तक्रारच केली नाही. झालं असं की सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं. माझे कॉल्स, अरे चिन्मय, त्या कॉल्सचे सुसूत्रता, नियमितपणा आणि स्पेसिंग हे तुला फार जमायचं. कसं यायचं कोणास ठाऊक. म्हणजे मी सीझरला गेले असेल तर तू त्यांना सांगायचास की आता तिला यायला 1-1.5 तास तरी लागेल. पुढची केसला ती 1.5 तासांनी येईल. आणि क्युरेटिंग DNC असेल तर तू म्हणायचंस 45 मिनिटात पोचेल ती. संचेती हॉस्पिटलमध्ये मी होते ना, आजसुद्धा डॉक्टर संचेती, दुधानी आजही विचारतात चिन्मय कुठे आहे म्हणून. त्याबद्दल खूप अभिमान वाटतो मला. अरे परवाचीच गोष्ट सांगते. खिद्रापूरला गेलो होतो ना, तुला सांगायचेच विसरले मी. खेडेकर म्हणून एक बाई माझ्याजवळ आल्या. त्या म्हणाल्या की चिन्मय अथणीकर तुमचा कोण? मी म्हणलं मुलगा. मग एक मुलगा तुझ्या एवढाच आला पुढे आणि म्हणाला मी चिन्मयचा मित्र, त्याच्या वर्गातच होतो. मला इतका अभिमान वाटला. खरं सांगते, तक्रार म्हणून कुणी काही कधी केलीच नाही. या सगळ्यामध्ये महत्त्वाचा वाटा हा प्रेमाचा, सौहार्दाचा आहे. तुला भरपूर शुभेच्छा. तुला सांगू, ऐश्वर्य, श्री, संपत्ती तर होतीच, पण औदार्य, एक प्रकारची नीतिमत्ता ही होतीच तुझ्याकडे. चिन्मय म्हणजे काय? प्युअर कॉन्शियसनेस. चिन्ना आणि मानस. चिन्ना म्हणजे बुद्धी, मानस बुद्धी आणि शुद्ध बुद्धी, प्युअर कॉन्शियसनेस. आणि तो होताचही तसाच बरं. त्यामुळे काय होतं, नावं ठेवायची म्हटलं तरी मला समजतच नाही की टीका काय, आता तुझ्यातलं काय सांगू मी, हे मला समजतच नाही. असू दे. आता या दिवशी काय झालंय माहिती आहे? अरे खूप दाट धुकं असेल तर त्याच्यातून वाट सापडणं कठीण होतं की नाही? तसं आठवणींचा गुंता इतका आहे. आधी काय सांगू, नंतर काय सांगू, किती किती आठवणी आहेत. पण या शब्दांना, भावनांना या वाटच सापडत नाही आहे या आठवणींच्या धुक्यामध्ये. हे धुकं खूप दाट झालंय. आता तू माझी मौनाचीच भाषा समजून घे. शब्द आणि भावना या मौनातूनच जाणून घे. पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप सुवर्णमयी शुभेच्छा.
बाबांचा आशीर्वाद सततच आहे. मी आणि बाबा दोघांचेही आशीर्वाद. मी एक प्रार्थना करते, गुरूंचा वरदहस्त आणि भगवंतांची कृपा तुला सतत लाभू दे. आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मजा करा, आनंदात राहा. मग काय, आज 27 ऑक्टोबर, चिन्मय भक्ती काय कार्यक्रम काय आहे आज? म्हणजे बाहेर जेवायला जायचं आहे का घरीच आहे? पार्टी वगैरे सगळ्या लोकांना वगैरे बोलवणार आहेस का काय? कसं काय प्लॅन आहे? प्रथमतः 50वा वाढदिवस आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणतो आपण त्याला. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुवर्णमयी खूप खूप शुभेच्छा. कसा 50 वर्षाचा काळ गेला लक्षातच आलं नाही. तू लहान होतास ना, तेव्हा अगदी छोटा असताना माझ्या आईवडिलांकडे होतास. तुला लहानपणापासून दोन्हीकडच्या आजी आजोबांचं प्रेम मिळालं. चारुमावशी येऊन घेऊन जायची तुला. 4 महिन्याचा होतास तू. तो काळ गेल्यानंतर ते संध्याकाळी रात्री आम्ही येऊन तुला घरी आणायचो. इकडे नन्न आजोबा, त्यांचं खूप प्रेम तुला लाभलं. त्यांचे संस्कार हे संस्मरणीयच आहेत. त्यातच आजोबांच्या बहिणी बनूताई होती आपल्याकडे, जमखंडी आजी, अक्का मावशी, येणारे जाणारे पण खूप होते. माई आजी, शिरीष काका किती म्हणून नावं घ्यायची. आपलं घर लहान होतं पण मनं मोठी होती सगळ्यांची आणि तू सगळ्यांचा लाडका होतास. शाळेमध्ये असताना सुद्धा वक्तृत्व, अभ्यास, चित्रकला, गायन, पोहण्यामध्ये तर एक वेगळ्याच प्रकारची तुला कला अवगत होती, नैपुण्य होतं. सगळ्या शिक्षकांचा तू खूप लाडका होतास. या सगळ्या घरामध्ये तुला जे संस्कार मिळाले ना, ते दोन्ही आजोबांचे आजींचे मिळाले. तुला त्यांचा सहवास तर लाभलाच, पण अरे तू कॉलेजमध्ये असताना आजोबांची तू खूप सेवा केली होतीस. बनूताईला सुद्धा तू खूपच सेवा केलीस तिची. आणि ईश्वरीला तर तू इतकं सांभाळलं आहेस. ईश्वरीचा अभ्यास, गायन, चित्रकला, पोहणं स्विमिंगमध्ये आणि तिच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा, सगळ्यांमध्ये तिच्या यशामध्ये तुझं योगदान खूपच मोठं आहे. तू तिला प्रत्येक वेळेला मदत केली आहेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही शिक्षकांनी कधीही तुझ्याबद्दल मला तक्रारच केली नाही. झालं असं की सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, माझे कॉल्स. अरे चिन्मय, त्या कॉल्सचे सुसूत्रता, नियमितपणा आणि स्पेसिंग हे तुला फार जमायचं. कसं यायचं कोणास ठाऊक. म्हणजे मी सीझरला गेले असेल तर तू त्यांना सांगायचास की आता तिला यायला 1-1.5 तास तरी लागेल, पुढची केसला ती 1.5 तासांनी येईल. आणि क्युरेटिंग DNC असेल तर तू म्हणायचंस 45 मिनिटात पोचेल ती. संचेती हॉस्पिटलमध्ये मी होते ना, आजसुद्धा डॉक्टर संचेती दुधानी आजही विचारतात चिन्मय कुठे आहे म्हणून. त्याबद्दल खूप अभिमान वाटतो मला. अरे परवाचीच गोष्ट सांगते. खिद्रापूरला गेलो होतो ना, तुला सांगायचेच विसरले मी. खेडेकर म्हणून एक बाई माझ्याजवळ आल्या. त्या म्हणाल्या की चिन्मय अथणीकर तुमचा कोण? मी म्हणलं मुलगा. मग एक मुलगा तुझ्या एवढाच आला पुढे आणि म्हणाला मी चिन्मयचा मित्र, त्याच्या वर्गातच होतो. मला इतका अभिमान वाटला. खरं सांगते, तक्रार म्हणून कुणी काही कधी केलीच नाही. या सगळ्यामध्ये महत्त्वाचा वाटा हा प्रेमाचा, सौहार्दाचा आहे. तुला भरपूर शुभेच्छा. तुला सांगू, ऐश्वर्य, श्री, संपत्ती तर होतीच, पण औदार्य, एक प्रकारची नीतिमत्ता ही होतीच तुझ्याकडे. चिन्मय म्हणजे काय? प्युअर कॉन्शियसनेस. चिन्ना आणि मानस. चिन्ना म्हणजे बुद्धी, मानस बुद्धी आणि शुद्ध बुद्धी, प्युअर कॉन्शियसनेस. आणि तो होताचही तसाच बरं. त्यामुळे काय होतं, नावं ठेवायची म्हटलं तरी मला समजतच नाही की टीका काय, आता तुझ्यातलं काय सांगू मी, हे मला समजतच नाही. असू दे. आता या दिवशी काय झालंय माहिती आहे? अरे खूप दाट धुकं असेल तर त्याच्यातून वाट सापडणं कठीण होतं की नाही, तसं आठवणींचा गुंता इतका आहे.
आधी काय सांगू, नंतर काय सांगू, किती किती आठवणी आहेत. पण या शब्दांना, भावनांना या वाटच सापडत नाही आहे. या आठवणींच्या धुक्यामध्ये. हे धुकं खूप दाट झालं आहे. आता तू माझी मौनाचीच भाषा समजून घे. शब्द आणि भावना या मौनातूनच जाणून घे. पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप सुवर्णमयी शुभेच्छा. बाबांचा आशीर्वाद सततच आहे. मी आणि बाबा दोघांचेही आशीर्वाद. मी एक प्रार्थना करते. गुरूंचा वरदहस्त आणि भगवंतांची कृपा तुला सतत लाभू दे. आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मजा करा, आनंदात राहा. हॅपी बर्थडे चिन्मय. वयाची 50 वर्ष पूर्ण झाली. एक मोठा टप्पा आयुष्याचा तू क्रॉस केला आहेस. गंमत अशी आहे की पुण्यामध्ये असताना आणि आता अमेरिकेत असताना वागण्यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. मला अतिशय कौतुक एका गोष्टीचं आहे की आज मी आणि आई हे तुमचे पेरेंट्स म्हणून ओळखले जातो. आमच्या स्वतःपेक्षा तुमच्यामुळे आम्हाला मिळालेली ओळख ही जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही किती अचीव केलं आहे याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की अरे, शाळेमध्ये गेलो की बोर्डावरचं नाव, SP कॉलेजमध्ये 12वीच्या बोर्डावरचं नाव, हुजूरपागेत गेलो की ईश्वरीची 4थी 7वी. तुम्ही खूप खूप प्रयत्न केले, खूप खूप यश मिळवलं आणि हे सगळं तुमचं आहे. आम्ही फक्त वाहक होतो. फार काही आम्ही तुमच्यासाठी केलं असं मला वाटत नाही. प्रत्येक आईवडील करतच असतात. त्या कर्तव्याला आम्ही जागलो, थोडंसं काम केलं, तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी सल्ला देण्याचं काम केलं. पण त्याचबरोबर आम्ही एक फार मोठं केलं असं काही नाही, पण तुम्हाला स्वतंत्र विचार, तुम्हाला स्वतंत्र वागण्याची मुभा, सारासार विचार करून घेतलेले निर्णय आणि त्यामुळे आज तुम्ही अत्युच्च शिखरावर आहात. अशीच प्रगती पुढे होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. त्याचबरोबर तुम्ही दोन्हीही घराण्यांना म्हणजे गोखले आणि आथाणीकर एक मोठं काम केलं आहे. ते म्हणजे दोन्ही घराण्यांचा उद्धार केलेला आहे. कशासाठी हे म्हणतो आहे तर तुम्हाला मिळालेली दीक्षा उगाच कोणालाही दीक्षा मिळत नाही. त्याच्यावर पूर्ण पहिली विश्वास असायला लागतो. मागच्या जन्मात केलेलं तप असतं, या जन्मात पूर्णपणे ते पुढे नेतात. चिन्मय, एक लक्षात ठेव की आयुष्यामध्ये फक्त इनहेरिटन्स नावाची जी काही गोष्ट आहे ती फक्त ही अध्यात्मातली आहे. प्रत्येक पुढच्या जन्मात आपल्याला ज्युनियर KGमध्ये बसायला लागत नाही. तुम्ही ज्युनियर KG तर सिनियरमध्ये या जन्मात असलात तर पुढच्या जन्मात सिनियरमधनं सुरू करतात. बाकी व्यावहारिक जगामध्ये तसं होत नाही. पुढच्या जन्मामध्ये परत आपल्याला BE व्हायला लागतं, ज्युनियर KGपासून शिक्षण घ्यायला लागतं. म्हणून तुम्ही जे दोघंजणं करताय ते अत्यंत स्तुत्य आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये काही खाचखळगे होते, काही अप्स अँड डाऊन्स होते, ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. गंमत अशी आहे की या संपूर्ण प्रकारासाठी आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी आहोत. जाता जाता एकच सांगतो, सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम सदा सदा तू यशस्वी भव जीवेत शरदः शतम शतम जीवेत शरदः शतम शतम जीवेत शरदः शतम शतम. चिरंजीव चिन्मय, तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुला आनंद व प्रेम भरपूर मिळू दे हीच देवाजवळ मनोकामना करते. चिन्मय, आपली बरेच दिवसात भेट झाली नाही, पण तुझ्या खास वाढदिवसाच्या निमित्ताने तुला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझं शैक्षणिक आणखीन प्रोफेशनल कर्तृत्व खूपच मोठं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांनाच आनंद आहे. पण सध्या किंवा गेल्या काही वर्षात तू जे आध्यात्मिक क्षेत्रात जे पदार्पण केलं आहेस आणि त्यात दमदार वाटचाल करत आहेस हे पाहून आम्हाला खूपच आनंद होतो आहे. तुला अनेक अनेक शुभेच्छा. Hi Chinma Mama, happy 50th birthday.
I love that you're clever, you're knowledgeable, and you answer all of the questions that I have for you. Have a great day. Hey Mama, 50 is a big number, and I think it's a great milestone that you have made in your life, and I hope this moment will you will remember it for the rest of your life. I really think that you are smart, you're kind, and you're very generous, and you're very funny when it comes to you meeting us and calling us. So, yeah. Happy birthday. हॅपी बर्थडे चिन्मय. चिन्मय, आज तुझा 50वा वाढदिवस. त्यानिमित्ताने भेट तर होणार नाही, पण माझ्याकडच्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या, म्हणून हा सगळा प्रपंच. तुझा जन्म, लताचा अभ्यास, दोन्ही ठिकाणी कामाला जाणे, अशा सगळी कसरत चालू होती. ह्या कसरतीतच माझी थोडीशी मदत झाली, म्हणून मला ते सगळं आठवलं. हे सगळ्यांना माहितीच आहे, पण त्यानिमित्ताने थोडीशी उजळणी. लता सकाळी तुला तयार करून ठेवायची, मग मी टिळक रोडला कलानगरमधनं यायचे आणि तुला घेऊन रिक्षाने घरी जायचे. यामध्ये लताचे 2 हेतू होते की कुणावरच जबाबदारी नको, आई अण्णांवर पण नको आणि नन्नंवर पण नको. पण मी इतकी आनंदाने तुला दिवसभर सांभाळत होते आणि टिम टिम करके तारे असं गाणं म्हणून झोपवत होते. त्यात शेजारी राहणारे सदाशिवन काकांचा पण मोठा मुलगा सुमेश होता, त्यामुळे 2 छोट्या मुलांमध्ये दिवस छान जायचा. हे झालं लहानपण. पण मोठा झाल्यावर तुझी शाळा, भाषणं, इतर गोष्टींमध्ये दिवस पूर्ण बिझी. पण सगळ्या मुलांच्या वाढदिवशी उन्मेष, हर्ष, चिन्मय आमच्या घरी मज्जा करायचे. मधली वर्ष पटकन निघून गेली आणि तुझी अमेरिकेला जायची तयारी सुरू झाली. त्यामुळे नंतर तुझा अभ्यास, लग्न, नोकरी यात तू खूपच बिझी झालास. फक्त एक चांगली गोष्ट ही की वरचेवर तू पुण्याला येत होतास, त्यामुळे भेट होत होती. आता तू मोठा झाल्यानंतर अमेरिकेत राहिल्यावर अनुभव जे होते ते सगळे गोविंद काकांचे खूप जास्त होते, त्यामुळे आता ते तुला सांगते ते. आता एवढा सगळा प्रपंच झाला, पण तुझ्या वाढदिवसाला भरपूर शुभेच्छा आणि असंच परत एकदा मला करायला मिळू दे 75ला. 2011 साली आम्ही अमेरिकेच्या ट्रिपला गेलो होतो. त्यावेळी एक आठवडाभर चिन्मय आणि भक्ती यांचा जो आम्ही पाहुणचार घेतला तो आम्ही अजूनही विसरू शकत नाही. त्यावेळी विविध विषयावर आपली जी चर्चा व्हायची, मग ती इतिहास असू दे, राजकारण असू दे, अर्थशास्त्र असू दे, तत्त्वज्ञान असू दे, किती विषयावर आपण चर्चा केली, ती अजूनही माझ्या लक्षात आहे चांगली. नंतर हळूहळू काय झालं की तुझा म्हणजे तू गायनात प्रगती केलीस, अध्यात्मात तुझी प्रगती चांगली झालेली आहे. त्याचं आम्हाला खरोखर मनापासून कौतुक आहे. पहिल्यांदा काही वर्ष तू इथे पुण्यामध्ये आलास की न चुकता घरी जेवायला येत असेल, पण गेल्या काही वर्षात तुझ्या कामाचं कार्यबाहुल्यामुळे कदाचित तुला ते जमत नसेल. असं करू नकोस, येत जा. असो, 50वा वाढदिवस आता आयुष्यमान 100 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे हे आता मध्यंतर आहे असं मी समजतो. 50व्या वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. तुझं जीवन हे सुख समृद्ध आणि शांतीपूर्ण जावं याच तुला शुभेच्छा. हॅपी बर्थडे चिन्मय काका. हॅलो चिन्मय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे, 50th बर्थडे. व्हेरी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे चिन्मय काका. हॅपी बर्थडे चिन्मय काका. तुझ्यासाठी प्रिशाने एक ग्रीटिंग बनवलंय. हे बघ, ते बनवलंय प्रिशानी, पण आम्ही तुला देतोय असं बनवलंय. सो एन्जॉय युअर बर्थडे.
छान. त्रिशा. थँक्यू. आणि आमचं लग्न झाल्यापासून मोठा दीर म्हणून आपलं नातं आहे, पण असं कधी वाटलं नाही. मोठ्या भावासारखा आहेस तू, सगळ्यांना खूप समजून घेतोस, एकदम जॉली पर्सनॅलिटी आहे. आणि जेव्हा 2005 साली जसा होतास तसाच अजूनही आहेस तू, आणि गातोस खूप छान. आपण दोघांनी एकत्र अनुजाकडे एकदा गाणं म्हटलं होतं. सो गाणारा चिन्मय, जसं गाणारं झाड असतं तसं गाणारा चिन्मय, तसा आहेस तू. आणि असंच हसत राहा, गात राहा, हॅपी राहा, आणि तुला भक्तीची साथ अशीच कायम लाभो, आणि तुम्हाला दोघांनाही उदंड आयुरारोग्य लाभो, अशीच तुम्हाला शुभेच्छा देते. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. आणि आता पुण्यात आला की आपण भेटूया. ईश्वरीने सांगितलं त्या निमित्ताने आज बोलायची संधी मिळाली. पण त्यात जुनं काहीतरी आठवलं, ते म्हणजे टिळक रोडवरच्या गच्चीवरचं तुझी खोली, जिथे तू अभ्यास करायचास. ती आत्ता एकदम अचानक मला आठवली. सो मला वाटतं 10वी-12वीच्या परीक्षेच्या वेळेला तू तिथे अभ्यास करायला वर जाऊन बसायचास. सो भारी होती ती खोली. आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व असं तुझ्याबद्दल मला उन्मेषने सांगितलेलं आहे. एकदम बोर्डात आलाय तो. तेच, एकदम स्कॉलर मुलगा आहेस तू, आणि कायम सगळ्यांशी खूप मिळून मिसळून वागतो. गोखलेंचा ज्येष्ठ नातू आहेस तू, त्यामुळे तुझे लाडही झालेले आहेत आणि सगळ्यांची काळजी पण तू तशीच घेतलेली आहेस. आणि शेंडेफळ जे आहे, ईश्वरीने आज हा घाट घातलाय. सो पुन्हा एकदा तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा, आणि तुला खूप खूप हॅपी बर्थडे. तू आता इकडे आलास की मोठी पार्टी करू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. Happy birthday. बाय. बाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण तसं गेले 10-15 वर्षात खूप कमी भेटलो, पण जेव्हा भेट झाली तेव्हाचे क्षण अजूनही लक्षात आहेत. तसं तू सगळ्या मावशांच्या मुलांचा प्रतिनिधी आणि सगळ्यांचा लाडका. तुझी शांत ऊर्जा आणि तुझं स्थिरपण सगळ्यांनाच प्रेरणा देतो. आता 50शीच्या या टप्प्यावर आयुष्य नव्यानं खुलू दे. आरोग्य, आनंद आणि आत्मशांती तुझ्या सोबतीला सदैव राहू दे. आता भारतात आलास की नक्की भेटू लवकरच. हॅपी बर्थडे अगेन. हॅपी बर्थडे चिन्मय. या पुढील आयुष्य देखील तुला असेच सुखी, समाधानी आणि निरोगी लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वन्स अगेन हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे चिन्मय. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे चिन्नूदादा. चिन्नूदादा चिन्मय कधी झाला मला आठवत नाही, पण सदाशिव पेठेत घरात आत गेल्यानंतर डावीकडच्या खोलीमध्ये ब्रिज ओलांडून कायम अभ्यास करत असणारा माझा भाऊ मला चांगला आठवतो. पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. एकत्र सेलिब्रेट केला असता खूप मजा आली असती, पण आता व्हिडिओवरच मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड बेस्ट विशेस अँड विश यू मेनी मोर. Happy 50th Chinmay. I hope you have a wonderful birthday. Hallo Chinmay Kaka, herzlichen Glückwunsch zum 50. Geburtstag. Happy birthday. Hallo Chinmay Kaka, herzlichen Glückwunsch zum 50. Geburtstag. Happy birthday. हॅलो. आज या ठिकाणी आपण चिन्मय अथणीकर यांचा 50th हॅपी बर्थडे सेलिब्रेट करायला जमलेलो आहोत. त्यामुळे हॅपी 50th माय एरुडाईट कझिन, ज्याला ऋत्विज एरलडाईट म्हणतोय. ट्रस्ट यू टू ग्लाइड इन टू 50 जस्ट द वे यू हँडल्ड एव्हरीथिंग इन लाईफ, क्वाइटली, ग्रेसफुली अँड विथ झिरो इन्क्लिनेशन फॉर अ पार्टी. You've always been the calm center of every storm. I hope you're sharp, steady and talented in that effortless way which makes the rest of us wonder how we can also do it.
And of course, with Bhakti by your side, the sweetest balance to your calm logic. The two of you make 50 look not just easy, but genuinely content. Here's wishing you both more travel, more laughter, more music, and more art in the next adventures. And maybe next year Bhakti can convince you to give us a party. Thank you, and wish you a very, very happy 50th birthday. अनुजा थरूर. हॅपी बर्थडे चिन्मय. Happy birthday, Chinmay Dada. Happy birthday, Chinmay. Happy birthday. Happy birthday. Happy birthday, Chinmay Dada. हॅपी बर्थडे चिन्मय. Happy birthday, Chinmay. Happy birthday, Chinmay Dada. 50 cheers to 50 years. Happy birthday, Chinmay Dada. Wish you a wonderful year filled with happiness, warmth, and everything your heart desires. संकल्प असावे तर नवे तुझे, मिळावे तर त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चिन्मय, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. Happy birthday, Chinmay Dada. मला फोन करून मी बोलणं सुरुवात करणाऱ्या माझ्या जगातल्या एकमेव भावा, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. हे असं बोलणं मला जमत नाही, पण आता ईशानी आग्रह केला आहे त्यासाठी 2 शब्द. आता 2 शब्द म्हणता म्हणता 40 शब्द म्हणणार आहे, त्यामुळे लगेच त्याची चिकित्सा नको, नाही तर परत त्याच्याविषयी चिकित्सा काहीतरी बोलत बसशील की 2 शब्द म्हणून 40 म्हणले, 400 म्हणली. एनिवेज, अशा आठवणी वगैरे खूप फॉर्मल वाटतं आणि मला ते जमत नाही. पण म्हणजे लहानपणी तू खूप कहाण्या सांगायचंस. आपण ते गणपती बघायला जायचो किंवा आपल्या टिळक रोडच्या घरामध्ये त्या मधल्या पॅसेजमध्ये आपण बसायचो संध्याकाळी किंवा रात्री, आणि तिथे काहीतरी कहाण्या सांगायचास किंवा काहीतरी सांगत बसायचास. काय तुला एवढं माहिती असायचं आणि अजूनही असतं. म्हणजे मला आठवतं की तू नुसतंच तर बहुतेक मी एवढी पुढे आले असते की नाही मला माहिती नाही, कारण 10वी-12वीचं तू ज्या रेटनी माझा अभ्यास घेतला आहेस, जेवढा तुझा त्रास होता, म्हणजे त्रास म्हणजे काय की तू अतिरेकी हुशार होतास आणि सगळ्यांचा लाडका होता, सगळ्या टीचर्सला, आणि तुझ्या मागे मागे मी आपली चिन्मयची बहीण आणि बहिणीला विशेष तुझ्या इतकं काही डोकं नव्हतं. पण सगळ्यांच्या एक्सपेक्टेशन्स इतक्या हाय व्हायच्या चिन्मयची बहीण म्हणल्यावर. मी आपल्या छोट्या ह्याच्यात जरा सुखी होते. पण खूप नशिबाने मी की तू माझी खूप तयारी करून घेतली होतीस, आणि राग पण यायचा मला, कारण तू पत्ते खेळायचास तुझ्या चांडाळ चौकड्यांबरोबर, आणि मी आपली अभ्यास करत असायची. तुमचा कॅरम खेळायचा किंवा पत्ते खेळायचा आणि मी आपली अभ्यास करते. पण एनिवेज, थँक्यू. असंच मी थँक्यू म्हणू शकते, फार असं काही तुला हे नाही करू शकत. आणि काय आता म्हणजे किती बोलायचं. माझी अजून एक आठवण म्हणजे तू पहिल्यांदा कॅलिफोर्नियाला, सॅन फ्रान्सिस्कोला माझ्या घरी आला होतास तेव्हा मला काही आठवत नव्हतं की पूर्वी तू काही असं खूप स्वयंपाकघरात मदत केलेलं. पण तू माझ्याकडे आला होतास तेव्हा कांदा, कोथिंबीर, मिरची सगळं असं छान मांडून ठेवलं होतंस. मी आल्यावर फोडणी आंघोळ करून येईपर्यंत मला त्याचं खूप कौतुक वाटलं होतं. ते म्हणजे ते अशी काहीतरी एक वेगळंच आठवत असतं. आणि अमनच्या बरोबर प्रेग्नंट असताना त्यावेळेला नशिबाने आपण सगळे एकत्र त्यावेळेला आलो. तुला म्हणजे आपलं काहीतरी कनेक्शन वेगळंच आहे ना. तुला अमन म्हणजे मी प्रेग्नंट असल्याचं मला कळायच्या आधी तुला कळलं होतं ऑलमोस्ट. तुला आणि तू आणि तुझी वियाड आत्या, आणि तुला कोणीतरी मुलगा मागे मामा म्हणून मागे लागला होता वगैरे. काहीतरी अशा वेगळ्याच आठवणी आज येत आहेत. आणि त्याच्यानंतर तू आणि भक्तीने माझी तेव्हा एवढी काळजी घ्यायचीच, आणि त्या जिन्यावरनं उतरताना शेवटी तू मला हात धरून रोज खालती सोडायला यायचंस, कारण तुला इतकं टेन्शन यायचं आणि ओरडायचंच माझ्या नावाने तिकडे. आणि अमनला जेवायला घालायचं. ओ माय गॉड, काय त्यावेळेला तू तोंड करायचास त्याचं ते घाणडं
गर्भरचा असा एक थोडा चुक 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 आणि अमनचं कल हो ना हो, आणि तू केलेली तोंड, आय कॅन नेव्हर फॉरगेट दॅट. केवढी मज्जा घ्यायची ना त्यावेळेला, खरंच खूप मजा यायची. तेव्हा आपण जवळ राहायचो. परमेश्वराने अशी सोय केलेली असते सगळ्यांची. नंतर मध्ये अजून आता काय, तुझी कॉमेडी, तुझं प्रोफेशन पूर्ण चुकलेलं आहे, कारण तू कमेडियन व्हायला पाहिजे, स्टँडअप कमेडियन. आम्ही त्या भाडीपाला गेलो होतो, तेव्हाच मी भक्तीला म्हटलं की चिन्मय याच्यापेक्षा उत्कृष्ट स्टँडअप कॉमेडी करू शकतो, आणि तिथे तुझ्याकडे जो काय माल असतो त्याच्यावर तर मला इतकं हसू येतं. त्यामुळे मी तुला हसायला पण फोन करते, रडायला पण फोन करते, मला तुझ्याशी चर्चा करायला आवडते. म्हणजे आवडते असं नाही आहे, काही काही वेळेला तू चर्चा करायला लागल्यावर असं वाटतं की अरे चायला तुझं कुठलंही अननेसेसरी नॉलेज तुला असतं. अननेसेसरी म्हणजे प्रगल्भ, नाही तर म्हणशील अननेसेसरी. आणि याविषयी आता परत चर्चा नको. अननेसेसरी म्हणजे माझ्या दृष्टीने प्रगल्भ. सो तुझं अननेसेसरी नॉलेज बरेच वेळेला मला उपयोगी पडतं. आणि तुझं कॉमेडी इज अमेझिंग. असंच हसत खेळत आपण आता म्हातारे होऊ. ओके, बाय, लव यू. Hi Chinmay, wish you a very very happy birthday. 50 is just the beginning of a new journey we are all going to start and embark. I'm going to switch between Marathi and English a little bit. चिन्मयच्या बर्थडेची फॉन्ड मेमरी म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये माझा चैतन्याचा चिन्मयचा वाढदिवस असायचा, तर मी खूप म्हणजे खूप मजा असायची. दिवाळी पण असायची, त्यामुळे तो पूर्ण महिनाच ऑलमोस्ट लाईक सणासारखा असायचा. आणि खूप म्हणजे खूप मजा यायची लहानपणी. आम्ही सगळे एकत्र वाढदिवस साजरे करायचो, गिफ्ट्स मिळायच्या. आणि त्या काळामध्ये आय माइट साऊंड अ लिटल ओल्ड हिअर, बट त्या काळामध्ये बर्थडेज आणि दिवाळीच्या सुमारास नवीन नवीन कपडे मिळायचे, खायला मिळायचं. सो खूप मजा यायची. चिन्मय, तू यू हॅव ऑलवेज बीन देअर फॉर मी. लकीली तू ह्युस्टनमध्ये असतोस, त्यामुळे आपले वरच्यावर भेट होते. जितकी व्हायला पाहिजे तितकी माझ्याकडनं होत नाही भेट, पण आय विल डेफिनेटली ट्राय. पण थँक्यू फॉर ऑलवेज बीइंग देअर. चिन्मयबद्दल अजून एक म्हणजे ही इज नॉट जस्ट, ही इज स्मार्ट, ही इज सुपर स्मार्ट, पण ही इज अ मल्टी टॅलेंटेड पर्सन. इफ यू आस्क हिम, ओ गायचं, ही इज अन एक्सपर्ट इन इट. कुठल्या विषयावरची माहिती विचारली तर ही इज अन एक्सपर्ट. सो ती क्वालिटी पण खूप छान आहे त्याची, जी मला आवडते. आणि स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना की यू स्टे हॅपी, हेल्दी, आणि विश यू मेनी 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 मोर बर्थडेज टू कम. ओके, बाय. Hello, Cheens. Happy 50th birthday. We were supposed to send this a little earlier, but life got away and everything. So, हे बघ, जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करतो तेव्हा ऑफकोर्स आय गेट अ स्माइल ऑन माय फेस, कारण वी हॅव शेअर्ड लॉट ऑफ फन, नॉट सो फन इव्हेंट्स अँड मेमरीज टुगेदर, राईट? 1545 पासून जेव्हा वेन वी वर स्टेईंग टुगेदर, मग आम्ही इकडे आलो, यू गाईज कंटिन्यू टू स्टे देअर, आणि मग मुकुंदनगर वगैरे. दॅट इज इंडिया. आय ऑल्सो रिमेंबर माझ्या इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला माझं प्रोजेक्ट आपण टाईप आउट करणार होतो, आणि वी स्पेंड 3 hours ॲट नाईट, 11, 11:30 ते पहाटे 3, अँड वी हॅड जस्ट टाईप टोटल ऑफ 7 or 8 pages वेन वी रिअलाइज की एका रात्रीत काय आपलं टाईप आउट होणार नाहीये. सो आय डिसाइडेड टू गो टू अप्पाळवन चौक. आय ऑल्सो रिमेंबर फर्स्ट टाइम शिपला जाताना त्या मेटॅडॉर का टेम्पोमध्ये तू सोडायला आला होतास. ऑल दोज थिंग्स आय रिमेंबर. आय ऑल्सो रिमेंबर हाऊ अमेझिंग यू हॅव बीन ॲज अ ब्रदर, ॲज अ व्हेरी क्लोज फ्रेंड टू मी. म्हणजे अकॅडमिकली 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 10वी बोर्ड, 12वी बोर्ड, दॅट वॉज प्रिटी अमेझिंग दॅट यू डिड देन. आणि इन जनरल व्हॉट आय रिमेंबर इज आपली, तुझी आणि माझी सोलो ट्रिप टू साऊथ इंडिया. दॅट वॉज सो मच फन. म्हणजे द बेस्ट थिंग इज आई वडिलांच्या पैशावरती 2 भाऊ ट्रिपला जातात. दॅट वॉज फन. वी हॅड फन. आणि
वी हॅव लॉट ऑफ मेमरीज ऑफ दॅट विथ आय डोंट रिमेंबर देशपांडे तो त्याच्यावर आपण गेलो होतो आणि धमाल आली. देन आफ्टरवर्ड्स वी लॉस्ट अ लिटल टच. देन यू केम फॉर आवर वेडिंग, तू आणि भक्ती ऑफकोर्स. मग तिथे आपली परत रिज्युमिनेट झाली, ही काय म्हणता येईल कॉन्टॅक्ट असं नाही, पण वी स्टार्टेड गेटिंग इन टच मोर विथ इच अदर, राईट. आणि मी त्याच्या आधी तुझा गाऊन घालून मास्टर्सचं हे केलं. आय वॉक माय मास्टर्स युझिंग युअर गाऊन दॅट भक्ती हॅड शिफ्ट मी. आणि मग मी सॅन फ्रान्सिस्को काय तुमच्या डब्लिनला आलो होतो आणि वी हॅड फन देअर. बट ऑल इन ऑल तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा धमाल येते. आता तर सिंबुडीला पण तुमची सवय झाली आहे, राधाला तर झालीच आहे. त्यामुळे राधा नेहमी तेच म्हणते की चिन्मय काका आला आणि यू अँड चिन्मय काका जस्ट बिकम सिली वेन यू गाईज मीट इच अदर. आणि शुभाचं ते नेहमी म्हणणं आहे की whenever you guys meet, you don't talk every day, you don't meet every day, but whenever you guys meet as cousins, किंवा तुम्ही कोणी, you just start off where you left off, right? Which is a very good, call it bonding or call it whatever. But again, point that I'm trying to say is that so many memories, I don't think I can capture them just in a few minutes or few words, but it has been always fun to hang around with you, have fun with you. A very happy at 50th birthday to you, and definitely many more to come. I will break the ritual this time. लवकर फोन करीन तुला 50th ला than later in the middle of the night. So I can wish you and you can wish me. But anyways, case and point is happy 50th birthday. I know भक्तीनी वगैरे काहीतरी नक्कीच छोटंसं इंटिमेट किंवा काय प्लॅन केलं असेल तुमच्यासाठी. No pressure, Bhakti. Too late now to give pressure either. So point is, but yeah, and Bhakti has always been your very good close friend and your partner in crime and helped you grow into a better human being, better brother, better son, I hope, in terms of everything, right? So anyways, happy 50th birthday, buddy, and see you soon. Bye. Hey Chinmay, welcome to the cool side. Happy 50th birthday. Just, I think we probably met first in 2006 when you came to our wedding, but I think we've got to know you a lot more in the last few years. It's, I'm really happy to know such a kind, caring and thoughtful person, and funny as well. I still remember the time when you and Chaitanya had convinced Radha that you had come here to go to her summer camp with her, and she still thinks about it. She finds it hilarious, but stay funny. It's wonderful to get to know you. It's wishing you a very awesome 50th birthday and many more milestones to come. Happy 50th. 3. Hi Chinmay Kaka, happy birthday. I hope you have the best birthday. It's so much fun when you and Bhakti Kaku come here for Thanksgiving, and I hope you guys come again really soon. I love spending holidays with you guys and just seeing you in general, so I hope we see each other soon. Happy birthday. हाय चिन्मय, 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि तुला अतिशय आरोग्यपूर्ण समाधानी असं आयुष्य मिळो, हीच इच्छा. अच्छा चिन्मय, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. आणि एकूणच म्हणजे तुझं ह्याच्या पुढचं आयुष्य खूप सुख समाधानाचं, निरोगी असं जावो, समाधानात जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जीवेत शरदः शतम. हॅलो, तुझ्या येड्या मुली ईशामुळे हा व्हिडिओ बनतोय. तुझ्याबद्दल काहीतरी बोलायचं तर इट स्टार्ट्स विथ, आपण खूप लहान असताना शाळेमध्ये आय थिंक 4वी 5वी 6वी समटाईम ड्युरिंग दॅट टाईम मामाच्याकडे प्राचीच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनच्या वेळेला मला आठवतं आहे अगदी विविडली, लिव्हिंग रूममध्ये सगळे ॲडल्ट्स बसले, त्याच्यामध्ये एक जो मुलगा बसला आहे तो म्हणजे स्कॉलर चिन्मय अथणीकर. सो इट स्टार्टेड विथ दॅट. फॉरवर्ड इट टू त्याच्या पुढचे एक 5-7 वर्षानंतर मी 10वीमध्ये, आणि आय एम रिफरिंग टू तुझे नोट्स, अगदी मोत्याच्या दाण्यासारखं अक्षर असलेले मराठी सब्जेक्टसाठीच्या केलेल्या तुझ्या सायक्लोस्टाईल झेरॉक्स कॉपी केलेलं एक असं एक मोठा फुलस्केप पेपरच्या सगळ्या पेपर सोडवलेल्याचा गठ्ठा माझ्याकडे होता. आणि दॅट वॉज द रेफरन्स पॉईंट
की त्याच्यावरनं अभ्यास करायचा, कारण तेच रेफरन्सेस गौरी आणि भक्तीकडे आले होते तुझे तांबे सरांच्या आय थिंक क्लासमधले, आणि नंतर देवर पास्ड ऑन टू मी. सो त्यावेळेसची एक आठवण. आणि नंतर अगेन फॉरवर्ड इट बाय अनदर 5-6 years, आणि वी मेट इन 99 ॲट गौरीज प्लेस इन डॅलस. दॅट वॉज आवर फर्स्ट ट्रिप माझी आणि भक्तीची. तेव्हा आपण तिथे भेटलो. तेव्हा खऱ्या अर्थी तुझ्याशी पहिल्यांदा बोलणं झालं की तू ॲज अ व्यक्ती चिन्मय आथडीकर, त्याच्याशी कुठल्याही गप्पा, आय थिंक आपण सिनेमे काहीतरी पाहिले आणि कुठे पार्कमध्ये गेलो, गाणी गायली आणि असं काहीतरी केलं. दॅट वॉज इन 99. त्याच्यानंतर 2000मध्ये तुमचं लग्न झालं. तेव्हा मी तिथे बोल्डरला आले होते. तिथलं लग्न आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. नंतर देर वॉज अ फेज फॉर अबाउट 4-5 years आफ्टर दॅट, आफ्टर यू बोथ गॉट मॅरिड, की जेव्हा जगामधला सगळ्यात महामूर्ख माणूस जर कोणी असेल तर तो तू होतास. आणि मला अगदी आठवतंय, तू आणि मी, वी वोंट सी आय टू आय, आणि आपण कुत्र्या मांजऱ्यांसारखे भांडलेलो आहोत. आणि भक्ती वॉज आवर मेडिएटर, की काही कम्युनिकेशनमध्ये आपल्यामधलं काही होणार असेल तर ते भक्तीच्या थ्रू. आय थिंक थिंग्स चेंज आफ्टर 2003-2004. त्याच्यामध्ये झालं असं की मी पण युकेला गेले आणि थिंग्स हॅपन्ड इन युअर लाईव्ह ऑल्सो. आणि देन वी स्टार्टेड विथ आवर फ्रेंडशिप. दॅट वॉज द टाईम 2004-05च्या दरम्यान खरंही आपली मैत्री झाली, की ज्याच्या वेळेला तू आणि मी डिरेक्टली बोलायचो. काही गोष्टी माझ्या ज्या चालल्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. आणि हळूहळू होता होता बाय गॉड्स ग्रेस असं झालं की म्हणजे भक्तीच्यामुळे आपली जरी मैत्री झाली तरी त्या मैत्रीच्या याच्यामधनं ती कडी भक्तीने इतकी घट्ट बांधून दिली आपल्याला की ती नंतर निघून गेली तरी सुद्धा ती घट्ट कडी आपल्यामध्ये राहिली. अँड आय फील ब्लेस्ड टू हॅव यू इन माय लाईफ. देर आर मी काय म्हणू, हे ऋणानुबंध आहेत. हे काय एका जन्मातलं येतं असं नाही आहे. ही खरोखरच देवांची कृपा, सद्गुरू कृपा आहे आपल्यावरती. आणि आता तर वेगळ्या नात्याने आपण बांधले गेले आहोत. आणि ती तर खरंच म्हणजे दॅट इज बियॉन्ड वर्ड्स, बियॉन्ड जन्म. ते देवांनी खरंच त्यांची कृपा, सद्गुरूंची कृपा, ताईंची कृपा आपल्यावरती आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला खरोखरच माझ्या आयुष्यामध्ये असा एक माणूस भेटला की विथ whom I have shared every relationship which is available. आणि त्यांनी ऑनेस्टली ती निभावली सगळ्या प्रकारे आणि मला प्रत्येक वेळेला सपोर्ट केला. म्हणजे आता कित्येक वेळेला खरोखर असं उलटं गणित झालंय की काही वेळेला मी आणि भक्ती जरी वाद घातले तरी त्याच्यामध्ये सोडवायला तू उभा असतोस. की ते दॅट इज म्हणजे खरंच काय मी म्हणू. म्हणजे ईशानी जेव्हा हे काढलं की आपण व्हिडिओज करूया आणि चिन्मयबद्दल बोलूया, तेव्हा मी म्हटलं मी अजिबात नाही हे करणार. माझ्याकडे काही नाही आहे बोलायला. बिकॉज माझ्याकडे तेवढं काय म्हणतात शब्द सौंदर्य पण नाही, आर्टिक्युलेट करता येईल अशी पण माझा स्वभाव नाही की मला काय वाटतं एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा काय स्थान आहे त्यांचं माझ्या आयुष्यामध्ये हे सांगायला. पण थँक यू फॉर बीइंग देअर ऑलवेज. आणि आय एम रिअली 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 व्हेरी प्राऊड ऑफ यू. सगळ्या प्रकारे तुझी जी उन्नती झाली आणि तुझ्यामधला सगळ्यात गुण मोठा तो आहे की इन एव्हरी स्टेज ऑफ युअर लाईफ यू मेड चेंजेस, यू चेंज्ड. तुझ्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे, तुझी प्रगती कुठल्या पद्धतीने ॲज अ चांगला माणूस व्हायला पाहिजे याच्यासाठी तू केलीस, विच इज व्हेरी क्रेडिटेबल. हे खूप कमी जणं करू शकतात आणि खरंच त्याच्यासाठी तुझं खूप खूप कौतुक आहे. आणि असा छान राहा. यू आर लव्ड बाय एव्हरीबडी. यू आर अ स्वीट हार्ट. नेवर पुश युअर सेल्फ डाऊन. आणि आय विश यू द बेस्ट ऑफ द हॅपीनेस, हेल्थ, सॅटिस्फॅक्शन. आणि खरोखर देवांनी एवढी कृपा केली आहे आणि त्या ठिकाणी तुझी खरंच आध्यात्मिक लेवलला जी प्रगती आहे त्याच्यासाठी खूप तुझं कौतुक आहे. आणि ते अशीच होत राहो.
सद्गुरूंचा देवांचा आशीर्वाद भरपूर राहो हीच खरंच देवांच्या चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू माय डिअर डार्लिंग. आय लव्ह यू व्हेरी 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 मच. अँड यू नो BBLK मजेत राहा. टाटा. हाय, विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. 50व्या वाढदिवसानिमित्त खूप 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 शुभेच्छा. छान राहा, मजेत राहा, हेल्दी राहा. आणि सद्गुरू कृपा देवांची कृपा तुझ्यावर अशीच नेहमी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बाय बाय. लव्ह यू. हो हाय याच्यात बघ. हाय ईश्वरी. हॅलो. वही नाही साऊंड नाही का? नाही आहे, तू बोलत राहा. हाय ईश्वरी, तू सांगितल्याप्रमाणे आता आम्ही व्हिडिओ करतोय. सगळे इथे आलेले आहेत भाऊबीजेला. चिन्मयला माझ्यातर्फे दिलीपतर्फे हॅपी बर्थडे सांग. ओके चिन्मय, हॅपी बर्थडे. हॅपी 50th बर्थडे. बाय. हाय हाय चिनू. हॅपी बर्थडे. विश यू व्हेरी व्हेरी सक्सेसफुल अँड फर्दर सक्सेसफुल करियर अँड हॅव अ नाईस हेल्थ. थँक्यू. हॅपी बर्थडे चिन्मय. एन्जॉय. हॅपी बर्थडे चिन्मय. Shilpa here. Chinmay, happy birthday and congratulations on your golden jubilee. मी शिरीषचा पुतण्या. चिन्मयला निरोप दे म्हणा की लोकांनी फोन केले ते उचल. नाही हे फोन की हा निरोप आहे. चिन्मय जावई बापू, आपल्याला 50व्या वाढदिवसाच्या भरभरून मनापासून शुभेच्छा. थांबा, थोडंसं लिहिलंय वाचते. प्रियात्मन, देणं ही आपली संस्कृती आहे. प्रेमरसानं ओथंबलेली श्री गुरूंच्या कृपेच्या आशीर्वादाने शुभेच्छा. जीवेत शरद शतम. चिन्मय नावातच सार्थकता, सदैव अनुसंधानात असलेले या विशाल सृष्टीत भक्तियोगाने, कर्मयोग व ज्ञानयोगाच्या सोपानाने तुम्ही चिन्मय आणि आमची भक्ती जी वाटचाल करीत आहात, या धावपळीच्या युगामध्ये खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. यासाठी शक्ती, आरोग्यता आणि निरंतरता लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुमची काकू निर्मला. Happy birthday, Chinmay. We wish you a very happy 50th birthday. Welcome to the 5 Decade Club. Enjoy with Bhakti and we love you. Enjoy. हॅपी बर्थडे चिन्मय. आय एम व्हेरी शुअर तुला आत्तापर्यंत तुझे सगळे व्हिडिओज बघितलेस ते नक्की आवडले असतील. तर हा व्हिडिओज करण्याचा घाट का घातला ते थोडक्यात सांगते. एक म्हणजे भावनांना जेव्हा शब्दांचं कोंदण येतं तेव्हा त्याला एक वेगळं महत्त्व निर्माण होतं. कारण त्यासाठी थोडा विचार करावा लागतो की आपण काय म्हणणार आहोत आणि ते आपल्याला खरंच म्हणायचं आहे की नाही. कारण नुसतंच मला आवडतो पेक्षा मला का आवडतो आणि माझं रिलेशन काय आहे हे त्यातून जास्त व्यक्त होत होतं आणि तेच मला हवं होतं. आपल्या प्रथेप्रमाणे तर आणि आपल्याकडे अजिबातच शब्द वापरायचे नाहीत भावना व्यक्त करायला, अशी एक काही पद्धत होती. पण आय थिंक हे खूप महत्त्वाचं आहे की शब्दांच्या द्वारा आपण भावना व्यक्त करतो. आता तुझ्याबद्दल थोडंसं.
मी ना तुझ्या 50 वर्षांकडे जेव्हा बघते ना तेव्हा त्याचे 2 टप्पे दिसतात. एक म्हणजे जेव्हा तू भारतात होतास आणि तुझ्या आजूबाजूला आई बाबा होते, सगळे रिलेटिव्स होते आणि आजी आजोबा होते, ते सगळेजण खूप तुझे कौतुक करायचे. आणि ते कौतुक हे फक्त तू काही मिळवलेली मेडल्स किंवा मिळवलेले अचिव्हमेंट्स एवढ्यासाठीच नव्हतं. मला वाटतं त्यातला मेन एक कॉमन धागा होता, तो म्हणजे तुझं सगळ्यांशी असणारं प्रेमाचं आणि ओलाव्याचं नातं. आणि ते लहान मुलांपासून समवयस्कांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांपर्यंत होतं आणि ते इक्वल आणि जास्त होत गेलं, ह्याचा त्यांना सगळ्यात जास्ती अभिमान होता. त्यामध्ये मला आठवणारा भाऊ म्हणजे तू अभ्यासासाठी अभ्यास कर सांगणारा किंवा तू गाण्यासाठी गाणं म्हणणारा, जे परीक्षार्थी होऊ नको, खऱ्या अर्थाने अभ्यासासाठी अभ्यास कर हे सांगणारा. मला खरं सांगू का, तेव्हा तुझ्याबद्दल आदरयुक्त भीतीच वाटायची, कारण तू ऑलमोस्ट आईबाबांसारखाच होतास. म्हणजे कसं की शाळेत सोडणं आणणं म्हणा किंवा भाजी नीट खाऊ नकोस, अभ्यास केलास का नाही केलास का, कायम तुझं माझ्याकडे म्हणजे खऱ्या अर्थीच एक मुलासारखंच लक्ष होतं. त्यानंतर जेव्हा मी अमेरिकेत आले तेव्हा ह्या नात्याला एक मैत्रीचं स्वरूप आलं आणि ते मला जास्ती आवडतं. त्यातली काही कारणं म्हणजे, एक म्हणजे ना, तू परफेक्शनच्या मागे धावणारा राहिला नाहीस किंवा तुला कायम परफेक्शनिस्ट बघणारी लोक पण राहिली नाहीत. म्हणजे कसं होतं की थोड्याशा चुका करायला मुभा होते, थोडासा इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप मिळतो आणि त्यातून माणूस आणखी समृद्ध होत जातो. अमेरिकेमध्ये तुला वेगवेगळ्या कल्चरची आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधून आलेली लोकं भेटली, त्यामुळे तुझं आयुष्य आणखी समृद्ध होत गेलं. त्यात सर्वात जास्ती मोठा वाटा भक्तीचा आहे, कारण आपल्या काही एक धारणा असतात आणि त्याचबरोबर असं आपल्याला लहानपणापासून वाटत राहतं आणि ते काही अंशी चेंज करण्याचा जो परिणाम झालेला आहे की त्यांनी फार आपण समृद्ध होत जातो आणि ते तू झालास. अमेरिकेमध्ये असताना तुझं माझं भक्तीचं आणि श्रद्धाचं नातं हे इतक्या वेगळ्या लेवलला छान मैत्रीपूर्ण होत गेलं की मला त्याचा सर्वात जास्ती आनंद वाटतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50 वर्षाचं खरं यश हे एकाच गोष्टीने डिफाईन होऊ शकतं, ते म्हणजे आपल्या सगळ्यांवरती झालेली सद्गुरूंची कृपा. सद्गुरू ताई जेव्हापासून तुमच्या दोघांच्याही आयुष्यात आहेत आणि ह्याही नंतर अनेक जन्म असणार, त्यांच्या छत्रछायेखाली आपण आहोत ही जी भावना आहे आणि त्यांच्या प्रेमाने तुम्हाला इतका सहवास मिळालेला आहे, हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं यश आहे. माझ्या तुझ्या वाढदिवसाच्यासाठी अनेक शुभेच्छा आहेतच, पण ह्या नंतरचा काळ किंवा जेव्हा कुठलीही एक क्षण, कुठलीही क्रिया ही फक्त सद्गुरूंसाठी घडो आणि देवांच्या सर्वात जास्तीत जास्त जवळ जाण्याच्या दृष्टीने घडो, एवढी एकच प्रार्थना आहे. आता थोडासा सिरियसनेस कमी करते आणि जे गाणं तू मला दरवेळेला सारखं पाठवतोस ते गाणं आता मी म्हणून दाखवणार आहे. नाउ यू एन्जॉय. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में तेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. आणि हे खऱ्या अर्थी बरोबर आहे. 9 वर्षांनी लहान आहे ना, त्यामुळे मी असणारच आहे, काहीच काळजी करू नकोस. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप शुभेच्छा अँड एन्जॉय. बाय.